न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलची बैठक जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली होती। यावेळी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी राष्ट्रीय युवा महोत्सवानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर येत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलच्या वतीने कांद्याच्या माळा घालून स्वागत करण्यात येणार असल्याचा इशारा दिलाय। नाशिक शहरात सर्वदूर मोठ्या प्रमाणात रस्त्यांना खड्डे पडलेले असल्यामुळे वारंवार आंदोलने मोर्चे काढून देखील खड्डे बुजवण्यात आले नाही। मात्र पंतप्रधानांच्या एका दिवसाच्या इव्हेंटसाठी लाखो रुपये उधळले जात आहेत। सभेच्या ठिकाणी हजारो ट्रॅक्टर्स डंपर्सद्वारे मुरुम खडी टाकून लेवलिंग करण्यात येत आहे। तसेच रोड शोच्या मार्गावर डांबरीकरण करण्यात येत आहे। आउटसोर्सिंगद्वारे कर्मचारी लावून साफसफाई रंगकाम करण्यात येऊन नाशिक नगरी सजवली जाते। नाशिककरांच्या पैशाचा असा अपव्यय होत असून सर्वसामान्य जनता आजही रस्त्यांचे खड्डे बुजवण्यासाठी आंदोलन करते। एकीकडे दुष्काळ सदृश परिस्थिती तर दुसरीकडे बेसमोसमी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडलेले असून शेतकरी मेटाकुटीला आलाय। अशातच कांद्याची निर्यात बंदी करून कांद्याचे दर पाडले जात असल्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पन्नाचा खर्च देखील फिटत नसून बेमोसमी पावसाने द्राक्षबागा उद्ध्वस्त झाल्यात। रब्बीचे पिके वाया गेली आहेत। अशातच शासनाने कांदा निर्यात बंदी तात्काळ उठवावी, शेतकऱ्यांना भरीव अशी मदत करावी, अन्यथा शासनाचे लक्ष शेतकऱ्यांकडे वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलच्या वतीने गळ्यात कांद्याच्या माळा घालून तसेच पंतप्रधानांना कांदा भेट देऊन आंदोलन करण्याचा इशारा यावी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी दिलाय। मी ॲडव्होकेट सुरेश आव्हाड राष्ट्रवादी ओबीसी सेलचा नाशिक जिल्हाध्यक्ष आहे। एकीकडे आपण बघतो आहोत की बेमोसमी पावसाने आणि ज्या अवकाळीग्रस्त पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडं मोडलेलं आहे। नाशिक महानगरमध्ये ज्या प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये 12 तारखेला राष्ट्रीय युवक महोत्सव साजरा होतो। या निमित्ताने नरेंद्र मोदी साहेब, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आपल्या नाशिक शहरामध्ये येत आहेत। त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने स्वागत करण्यात येणार आहे। आणि आज आपण बघतो आहोत की विविध प्रकारचा खर्च ह्या नाशिक महानगरपालिकेमध्ये एक दिवसाच्या इव्हेंटसाठी केला जातो। सुमारे 50 कोटी रुपयाचा खर्च या एक दिवसाच्या इव्हेंटसाठी केला जाणार आहे। यामध्ये आम्ही गेल्या नाशिक महानगरपालिकेमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यासाठी, पाण्यासाठी अनेक प्रकारची आंदोलने झाली, निदर्शने झाली, त्यासाठी निवेदनं देण्यात आली। मात्र कुठल्याही प्रकारचे त्यांचे साधे खड्डे देखील बुजवले नाही। आणि इथे एका दिवसाच्या इव्हेंटसाठी हजारो ट्रक्स आणि ट्रॅक्टर्स मुरुम खडी ओतून तिथे मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आलेला आहे। तिथले आजूबाजूचे रस्ते बघितले असेल तर मोठ्या प्रमाणात डांबरीकरण करण्यात आलेले आहे। परंतु नाशिक महानगरपालिकेच्या आजूबाजूच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात खड्डेमय रस्ते झालेले आहेत। याचा निंदनीय असा हा विषय असून याचा निषेध आम्ही करत आहोत। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलच्या वतीने आमची एकच मागणी असणार आहे की जे आज शेतकऱ्यांना कुठेतरी कांद्याला एक चांगल्या प्रकारे भाव मिळणार होता, तर मागच्या महिन्यामध्ये निर्यात बंदी करून त्या कांद्याचे भाव पाडण्याचा डाव ह्या कुटील सरकारने आखलेला आहे। आमची एकच मागणी असणार आहे की आजच्याच नरेंद्र मोदी साहेबांनी कुठेतरी ती निर्यात बंदी उठवली पाहिजेत आणि जो एक चांगल्या प्रकारे कांद्याला भाव मिळणार होता तो पुन्हा 4 ते 5 हजार रुपये भाव ह्या सरकारकडनं अपेक्षित होता। परंतु निर्यात बंदी झाल्यामुळे कांद्याचे भाव गडगडले असून 1200 ते 1500 रुपये कांदा मिळतो आहे। त्यामुळे आम्ही सर्व शेतकरी बांधवांना या माध्यमातून इथे हे करू इच्छितो की सर्व शेतकरी बांधवांनी समोर यायचं आहे आणि शेतकरी बांधव आमचे सर्व सभेच्या स्थळी सभा ऐकण्यासाठी पंतप्रधान मोदी साहेबांना ऐकण्यासाठी जाणार आहोत। परंतु आम्ही जाताना सर्व कांद्याची माळा घालून जाणार आहोत। आम्हाला जर वेळ दिला तर कदाचित कांद्याचं गिफ्ट देखील आम्ही मोदी साहेबांना बक्षीस देणार आहोत किंवा भेट म्हणून देणार आहोत। आमची एकच मागणी असणार आहे की सर्व जे शेतकरी बांधव त्यांनी येताना कांद्याची माळ गळ्यात घालून आपण सभेस्थळी यावे। येताना आपली बैलगाडी असेल अथवा आपला ट्रॅक्टर्स असेल, आपल्या पारंपरिक पोशाखाने आपण तिथे हजर व्हावं असे आम्ही आमच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आवाहन केलेलं आहे। यावेळी मोहिउद्दीन शेख, नासिर पठाण, ॲडव्होकेट सुभाष गीते, रेखा शेलार, चंद्रकला बोर्डे, लक्ष्मण सोनवणे, ॲडव्होकेट संदीप दंडघाण उपस्थित होते। न्यूज इंडिया मराठीसाठी हेमंत काळमेघसह अश्विनी पुरी, नाशिक।